हॅलो. हॅलो. हां, नमस्कार सर. मी लातूर पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय. बोला 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 सर. साहेब, राज्यभरातील शिक्षकांना वेतन अनुदानाचा काही वाढीव टप्पा आहे. तो वाढीव मागच्या वेळेस तुम्ही इंटरव्ह्यू घेतला मला माहित नव्हता, आता घेता आहे माहिती आहे. हां, बरं बरं. बोला. काय हरकत नाही. हां. तर माझे 7 प्रश्न आहेत सर. बोला बोला. तर राज्यभरातील शिक्षकांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा हं. आणि त्याचबरोबर याबाबतच्या जे काही जाचक अटी आहेत त्या शिथिल व्हाव्यात, यासाठी आपण आणि त्याचबरोबर माजी आमदार दत्तात्रय सावंत सातत्याने पाठपुरावा करत आहात आणि आपल्या डोळ्यावरती सध्या ट्रीटमेंट चालू आहे. असं हो. असताना देखील आपण पाठपुरावा करत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद धन्यवाद. तर हा जो काही पाठपुरावा आहे त्याबद्दल काय नेमकी माहिती आहे सर, काय सांगाल आम्हाला? काय झालं की जे आंदोलन महाएल्गार आंदोलन शिक्षकांनी शिक्षकांच्याच नेतृत्वात केलं होतं, बरोबर सर. त्याला भेट दिली हां हां. आणि तिथून तो ज्वालामुखी भडकला. हां हां. मुख्य म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं हां हां. की मी देतो. बरोबर. आणि मी तुम्हाला मागच्याही मुलाखतीत सांगितलं होतं की माझा शिक्षण मंत्र्यांवर प्रगाढ विश्वास आहे. बरोबर सर. बरोबर. आणि काय झालं की त्यांनी त्याच दिवशी पत्र दिलं. त्याच्यानंतर संचालकांचं पत्र पण मी काढून घेतलं जाऊन स्वतः. हां मी हां. होतो, दत्तात्रय सावंत होते. हं, हं. आणि त्या पत्रात स्पष्ट म्हटलंय की प्रत्येक वर्षी टप्पा वाढवण्याच्या दृष्टीने हां हां. माहिती शासनाला वेळेत सादर करावी संच मान्यता झाल्यानंतर. हं, हं. आणि मला आशा एवढ्यासाठी आहे की मागच्याही मुलाखतीत मी सांगितलं हां. की शासनाकडे जो 1160 कोटी निधीची तरतूद शासनाने केली होती, बरोबर. त्यापैकी अर्ध्यापेक्षा कमी निधी कमीत खर्च पडलाय. हां हां. आणि दुसरा टप्पा द्यायचा झाला तर अर्थातच देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री त्यांनी मागेच म्हटलं होतं की आम्ही दरवर्षी ही तरतूद करू आणि यावर्षी पण तरतूद त्या हेडमध्ये होणारच आहे. हां हां. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढचा टप्पा देणं अतिशय सोपं आहे. फक्त सरकारने मनावर घेतलं हं, हं. आणि जानेवारीपर्यंत माहिती आली की तो टप्पा मिळेल. फरक एवढा आहे की 6 फेब्रुवारीला जी आर निघाला, 1 जानेवारी 23 पासून आपल्याला टप्पा मिळाला. हं, हं, हं. बरोबर. हा पण जी आर फेब्रुवारी मार्चलाच निघेल, हं, हं. म्हणजे लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी. हां हां. आणि टप्पा हा 1 जानेवारी 24 पासून मिळेल. हं, हं. त्यासाठी मी कटिबद्ध आहे, मी प्रयत्न करतोय हं, हं. आणि भविष्यात प्रयत्न करतच राहणार आहे. याची ग्वाही आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या संपूर्ण अंशतः अनुदानित शिक्षकांना देतो. साहेब, आपण माजी आमदार असतानाही सातत्याने राज्यभरातील जे काही शिक्षक आहेत त्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आपण लढता. तर त्याबाबत तुम्ही आम्हाला काय सांगाल? कसं आहे की माणसाने त्याच्या आयुष्यात हां. एकच क्षेत्र निवडावं हां हां. आणि त्या क्षेत्रात त्यांनी जेवढी प्रगती करता आली, जेवढी सेवा देता आली तेवढी द्यावी. हं, हं, हं. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, हं, हं. लाईक अ ट्री, हं, हं. ईच मॅन हॅज टू फाइंड आउट अ प्लेस हं, हं. टू ग्रो अँड ब्रांच आउट. हं, हं, हं. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनात एक क्षेत्र ठरवलं पाहिजे. बरोबर, बरोबर. मी माझ्या जीवनात शिक्षण क्षेत्र ठरवलं आहे. हं, हं, हं. मला काही परत आमदार होण्यासाठी मी हे करतो अशातला भाग नाही. हं, हं, हं. म्हणजे मी आता परत निवडून जरी नाही आलो हं, हं. तरी माझं आयुष्य मी शिक्षकांसाठी खर्ची घालणार बरोबर, बरोबर. हे मनात निश्चित ठरवलंय. बरोबर, बरोबर. एक वेळा निवडणूक लढेल. बरोबर, बरोबर. तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना आवाहन करतो हां, हां. की त्यांना जर माझं काम खरंच आवडलं असेल हं, हं, हं. तर त्यांनी माझ्या मतदारसंघात त्यावेळेस प्रचाराला यावं. बरोबर, बरोबर. म्हणजे तुम्हाला जर असा एक लोकप्रतिनिधी विच हां. पीपल डिझर्व बरोबर, तो बरोबर. पाहिजे असेल तर लोकांनी यावं. म्हणजे थोडक्यात आगामी जी काही निवडणूक आहे ते देशपांडे साहेब लढणार. एक लढणार. हं, हं, हं. याही वेळेत जर पडलो हं, हं, हं. तर मग काही लढणार नाही. हं, 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 हं. पण याचा अर्थ काम सोडणार असं नाही. हं, हं, हं. मरेपर्यंत आयुष्यात शिक्षणासाठी शिक्षकांसाठी काम करणार हं, हं. ते क्षेत्र मी निवडलंय आणि त्या क्षेत्रातच काम करता करता मला हे जीवन संपवायचं आहे त्या क्षेत्रातच. हं, हं. मग दुसऱ्या क्षेत्रात 4 क्षेत्रात हात घालून करू काय मी? बरोबर. म्हणजे बाबा आमट्यांनी जसं कुष्ठरोग्यांचं निवडलं, हं, हं, हं. अजून अनेक लोकांची नावं सांगता येतील की ज्यांनी एक बरोबर. क्षेत्र निवडलं आणि त्यात काम केलं, सेवा केली. बरोबर, बरोबर. तसं मला आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे आणि सेवा करायची आहे. साहेब, मग शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी बघतो आता की सातत्याने आपण शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढता.
आणि असं असताना देखील मग देशपांडे साहेबांचा पराभव नेमकं का झाला होता, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे, मला पण उत्सुकता लागून राहिली. एवढं वेळ शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करत असताना देखील मग पराभवाला सामोरे जावंच कसं लागलं किंवा का लागलं, त्याच्या मागचं नेमकं कारण? जायला नकोच होतं, हा, पण आता या समाजाची एक प्रवृत्ती आहे, लोभ. म्हणजे समोरच्या उमेदवारांनी माझ्या विरोधात उभं असताना 2,000 रुपये कॅश आणि पैठणी वाटली. मला असं वाटलं होतं की ज्या माणसाला ₹1,00,000 पगार आहे, बरोबर बरोबर, तो एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन आपली बुद्धी भ्रष्ट करणार नाही. पण काही लोकांची झाली. बरोबर. आता त्या लोकांना दोष देता येत नाही, कदाचित परिस्थिती तशी असेल. त्यांना असं वाटलं की काही झालं तरी आपण श्रीकांत देशपांडेंना 1 देऊन त्याला 2 देऊ, म्हणजे असंही लोकांनी केलं. तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मताच्या भरोश्यावर तो उमेदवार निवडून आला. माझ्या त्यांनाही सदिच्छाच आहे, चांगला माणूस आहे, म्हणजे आम्ही मित्रच आहोत, बोलतो एकमेकांशी. पण सांगण्याचं तात्पर्य असं की एक वेळा निवडणूक परत मी लढणार लोकांसाठी. बरोबर, काय हरकत नाही. बिलकुल बिलकुल. ओके. तर आता राज्यभरातील जे काही शिक्षक आहेत, त्या शिक्षकांच्या आग्रहामुळे हा मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे की बऱ्याच शिक्षकांनी मला हे सांगितलं की हा प्रश्न देशपांडे साहेबांना विचारा म्हणून. तर त्रुटींची पूर्तता करू नये, राज्यभरातील 6,000 शिक्षकावरती फार मोठा अन्याय झाला आहे आणि याबाबत आपण पाठपुरावा करून या आमच्यासारख्या अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या राज्यभरातील 6,000 शिक्षकांमधून होत आहे. तर या शिक्षकांना आपण काय नेमकं सांगाल सर? या प्रथम लक्षात घ्या की त्रुटी पूर्तता या एकाच विषयाचे 3 भाग आहे. पहिला भाग असा आहे की ज्यांना 21 साली टप्पा मिळाला आणि त्यावेळेस त्यांची त्रुटी पूर्तता नव्हती आणि शासनाने त्यांना 1 महिन्याचा अवधी दिला होता. आता त्या 1 महिन्याच्या अवधीत त्यांनी त्रुटी पूर्तता शिक्षणाधिकाऱ्यांकडे पूर्ण केली. पण एका मीटिंगमध्ये मी केसरकर साहेबांकडे हा विषय काढला होता की त्यांच्यावर 1 टप्पाचा अन्याय झाला आहे, त्यांना तो टप्पा दिला गेला पाहिजे, कारण त्यांनी 1 महिन्यात त्रुटीची पूर्तता केली आहे. बरोबर सर. तर त्यांनी विचारलं का हो कोणी केली? तर डायरेक्टरांनी माझ्यासमोर स्पष्ट सांगितलं की साहेब एकाही शाळेचा प्रस्ताव 1 महिन्याच्या आत आमच्याकडे आलेला नाही. म्हणजे दोष होता शिक्षणाधिकाऱ्यांचा. बरोबर बरोबर. शिक्षणाधिकारी त्रुटीची पूर्तता शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला 1 महिन्याच्या आत केल्यानंतर देखील पुढे आली त्यांनी नीट प्रस्ताव पाठवले नाही. बरोबर बरोबर. तर या संदर्भात त्यांचा 1 टप्पा हुकल्या जाऊ नये, नुकसान होऊ नये म्हणून तो प्रश्न येत्या बैठकीत मी शिक्षण मंत्र्यांकडे मांडणार आहे. तसा प्रयत्न करतो. नाही काय हरकत नाही, धन्यवाद. हा झाला त्रुटी पूर्ततेचा एक भाग. दुसरा, आता 23 साली जे अनुदान मिळालं आणि अनुदान देताना त्रुटी पूर्तता नव्हती, आता लोकांनी त्रुटी पूर्तता केली आणि आता काही प्रस्ताव संचालकांकडे आहे, त्यांना देखील आत्ता टप्पा 1 जानेवारी 23 पासूनच दिला पाहिजे. हा त्रुटी पूर्ततेचा दुसरा भाग आहे. आणि तिसरा भाग असा आहे की अद्यापही क्षेत्रीय स्तरावर शाळा त्रुटी पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत. मग त्रुटी कोणती? तर शेवटच्या वर्गाची पटसंख्या नाही. त्रुटी कोणती? तर शिक्षकाची वैयक्तिक मान्यता नाही. त्रुटी कोणती? अशा किरकोळ त्रुट्या आहेत. बरोबर बरोबर. या शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी माझा त्यांना आपल्या माध्यमातून अतिशय नम्र विनंती आहे की थोडासा मानवीय दृष्टिकोन ठेवून, बरोबर बरोबर, ज्यांच्या 15-15, 20-20 वर्ष सेवा बिनपगारी झाल्या, बरोबर सर बरोबर, ज्यांचं कुटुंब रस्त्यावर आहे, बरोबर, त्यांना थोडी शिथिलता प्रदान करून आपण 20च्या पटसंख्येवर तुकडी देतो, बरोबर, आपण 20च्या पटसंख्येवर शिक्षक देतो, मग शेवटच्या वर्गाची पटसंख्या 20 पकडा, 22-23ची, आणि त्यांना अनुदान देऊन टाका. 18-19ला संख्या नाही म्हणून आपण अपात्र केलाय, त्यांची 22-23ची, 23-24ची पकडा आणि देऊन टाका. एक वेळा हा विना अनुदानाचा मुर्दा पूर्ण काढून द्या राज्यातला. बरोबर बरोबर. याच्यासाठी शिक्षण मंत्र्यांना एक पत्रही दिलंय आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न निश्चित करतोय. नाही, चांगली गोष्ट सर. फारच म्हणजे त्रुटी पूर्तता जे काही शिक्षक आहेत की त्यांनी मला सांगितलं की सरांना हा प्रश्न विचारा म्हणून. ओके ओके सर, विना अनुदानितवरून अनुदानितवर बदलीबाबतचं नेमकं अपडेट काय आहे? त्याचं असं आहे, पहा की शासनाने एक समिती नेमली होती
हां, हां. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली. हं, हं. आणि त्या समितीला 3 महिन्याच्या आत रिपोर्ट द्यायचं सांगितलं होतं. हं, हं. आज 6 महिने झाले. रिपोर्टच येत नाही आहे. हं, हं, हं. मग तो रिपोर्ट येत नाही तर हे सगळे प्रकरण अडले आहे. हं, हं. वास्तविक पाहता विना अनुदानित वरून अनुदानितवर हं, हं. बदली होण्यासाठीचा शासनाचा पहिला आदेश, त्यानंतर दिलेली स्थगिती हां. आणि हायकोर्टाने उठवलेली स्थगिती हां, हां. असा हा क्रम आहे. बरोबर, बरोबर, बरोबर. त्यामुळे माझ्याकडे जेवढे लोक मला म्हणतात हां, हां. की आम्ही विना अनुदानितवरून अनुदानितवरची माझे आदेश झालेले आहेत, हां, हां. आता मी काय करू, हं, हं. त्या सगळ्यांना माझा प्रामाणिक सल्ला आहे. हं, हं. तुमच्या संस्थेत जर जागा असेल हां. तर मॅनेजमेंटचा ठराव करून तुम्ही अनुदानितवर बदली करून घ्या. हं, हं, हं. नंबर 2, बदली झालेला प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्याकडे किंवा उपसंचालकाकडे दाखल करा. हां, हां. त्यानंतर त्यांच्याकडून तो रिजेक्ट करून घ्या हं, हं. आणि हे समजावून घ्या की शासनाने जो स्थगनादेश दिला होता त्याला नागपूर खंडपीठाच्या माननीय उच्च न्यायालयाने सेट असाइड केलाय. हं, हं. त्यामुळे शासनाचा पहिला आदेश आज याच्यात आहे, काय म्हणतात त्याला, अस्तित्वात आहे. हं, हं. त्यामुळे तुम्ही जर ते रिजेक्ट करून घेतलं आणि ताबडतोब हायकोर्टात गेले कुठल्याही जवळच्या, हां, हां. तर तुम्हाला 15 दिवसात रिलीफ मिळतो. 15 दिवसात. अरे बापरे. हं, हं. आणि हायकोर्टाच्या आदेशाने तुम्हाला विना अनुदानितवरून अनुदानितवर बदलीला मान्यता देखील मिळते. हं, 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 हं. ठीक आहे. नाही, नाही, काय हरकत नाही. सर, अंशतः अनुदानित शिक्षकांचं जे काही सेवा संरक्षण आहे त्या संदर्भातली काय माहिती नेमकं? विषय असा आहे की एक GR तर ऑलरेडी निघाला आहे हां. की 22-23ला जे अतिरिक्त आहेत हां. त्या सगळ्यांचं समायोजन त्याच टप्प्यावर करा. हां, हां. आता यात मी एक मूळ मुद्दा लक्षात घ्या. हं. लोक मला प्रश्न करतात हं. की साहेब आम्ही 13-14 पासून अतिरिक्त आहो, आम्ही 15-16 पासून अतिरिक्त आहो, हं. आम्ही विना वेतन अतिरिक्त आहोत. त्यांना सगळ्यांना मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की 22-23ची संच मान्यता जी आहे हं. त्याच्यात कार्यरत पद आणि मंजूर पद दिसतात. हां, हां, हां. मग तुम्ही लक्षात घ्या ना, तुम्ही जर 13-14ला अतिरिक्त झाले तर आजही अतिरिक्त आहात ना, 22-23ला अतिरिक्त आहात. बरोबर, बरोबर, बरोबर. कारण मंजूर पद तुमची आहे, पायाभूत ती जशी तशी आहे हं, हं, हं. आणि कार्यरत पद ती आज दिसतात. हं, 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 हं. म्हणजे 22-23च्या संच मान्यतेत देखील तुम्ही अतिरिक्त आहात. बरोबर, बरोबर. आता राहिला प्रश्न समायोजनाचा. हां. ज्यांनी पगारच घेतला नाही, हं, हं. एकही टप्पा घेतला नाही, बापरे. हां. त्यांच्या समायोजनासाठी मी सरकारकडे आग्रही आहे. हां, हां, हां. मला खूप फोन येतात. मला त्यांची जाणीव आहे की त्यांनी 20-20 वर्ष काम केलं आहे, त्यांच्याकडे मान्यता आहे, पण त्यांचं पद गेलेलं आहे, विद्यार्थी संख्या नाही आहे, त्यांचंही समायोजन झालं पाहिजे या मताचं मी आहे. बरोबर सर, बरोबर. पण आज जो शासन आदेश आहे तो फक्त अंशतः अनुदानित शिक्षकांच्या संरक्षणाचा आहे. हां, हां, हां. शिक्षक आणि शिक्षकेतरच्या हं, हं, हं. संरक्षणाचा आहे. त्यामुळे आज आहे त्या टप्प्यावर समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे किंवा ती अस्तित्वात आहे किंवा ते होऊ शकतं. हां, हां, हां. पण याही पुढे जाऊन हे समायोजनाचं धोरण सुधारित व्हावं. हं, हं, हं. म्हणजे एखादा 40% टप्प्यावर काम करणारा शिक्षक असेल हां. तर त्याचं समायोजन तुम्ही त्याच संस्थेत 100%ची जागा जर उपलब्ध असेल हां. तर तिथं करा. हां, 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 हां. म्हणजे तिथं तर पहिले बदलीच केली पाहिजे. बरोबर, बरोबर. म्हणजे विना अनुदानितवर. बरोबर, बरोबर. पण ती प्रक्रिया झाल्यानंतरही जर पद असतील हं, हं, हं. तर बाजूच्या शाळेत जी 100%वर अनुदानावर आहे हं, हं, हं. त्या शाळेत देखील तुम्ही या शिक्षकाचं समायोजन करा. हं, हं. त्याला भलाही त्या टप्प्यावर राहू देत, हं, 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 हं. पण ते समायोजन करा. असं सुधारित समायोजनाचं धोरण सध्या सुरू आहे. हं, हं, हं. आणि नागपूर अधिवेशनानंतर हं. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या समायोजनाचं सुधारित धोरणाचा GR निघेल असा मला विश्वास आहे. साहेब, तुम्ही खूपच सविस्तर माहिती सांगितलात, पण तरी एक शेवटचा प्रश्न आहे माझा. तर प्रशासकीय स्तरावर वेतन जे काही अनुदान वाढीव टप्प्याची सध्या कारवाई सुरू झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर नेमकं वस्तुस्थिती काय या संदर्भातली नेमकं? नाही साहेब, मी तुम्हाला पहिल्या मुलाखतीत सांगितलं होतं हां, हां.
की अगदी टप्पा मिळाला, खात्रीलायक मिळाला वगैरे वगैरे अशा ज्या बातम्या आहेत ना, हा बातम्या फार त्या दिशाभूल करणाऱ्या. हा 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 म्हणून म्हणलं. हा तुम्हाला याच्यात मेहनत करावी लागणार आहे. बरोबर 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 म्हणजे शासनाची देण्याची मानसिकता आहे, आहे. बरोबर 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 पण ती मानसिकता कॅश करावी लागणार आहे. बरोबर 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 त्याच्यासाठी तेवढा जोर लावावा लागणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे परत. आणि हा, तो जोर माझ्यासोबत जेवढे संघटना, जेवढे शिक्षक, जेवढे आमदार, जेवढे माजी आमदार, हे सगळे आहे, हा 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 त्या सगळ्यांना घेऊन मी करणार आहे. वा वा, खूप छान खूप छान. मला दोष कोणालाच द्यायचा नाही आयुष्याचा. बरोबर 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 म्हणजे सगळे आमदार काम करतातच, बरोबर बरोबर बरोबर. कोणी त्यांच्यावर आरोप करूच नाही. नाही, खरं खरं खरं. कारण ते निवडून आले, ते कटिबद्धच आहे काम करायला, बरोबर बरोबर आणि ते त्यांच्या काय म्हणतात क्षमतेप्रमाणे काम करतात. बरोबर बरोबर बरोबर. मग मी त्यांना सोबत घेऊन हम्म, सगळ्यांना, आजी माजी आमदारांना हम्म, हम्म. हा टप्पा मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडेल असं आज मला वाटतं. वा वा, धन्यवाद सर. अतिशय म्हणजे खूप छान अशा प्रकारची माहिती आपण दिलात. आणि आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याशी बोलत असताना एक लक्षात आलं की आगामी जी काही निवडणूक आहे ती निवडणूक लढण्यासाठी आपण इच्छुक आहात. तर आमच्यातर्फे आपणास त्या संदर्भात ॲडव्हान्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमच्यासारखा एक लोकप्रतिनिधी, शिक्षकांचा लोकप्रतिनिधी असणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. नाही, पण हे पण सांगितलंय मी की यावेळेस जर पडलो तर पुन्हा उभा राहणार नाही. नाही, पण शुभेच्छा. आयुष्यभर काम करत राहील. नाही नाही, तुमच्या म्हणजे शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणारा, आलं लक्षात, अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी निश्चितपणे निवडून येईल सर. आमच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद खूप खूप. धन्यवाद. ओके.